नमस्कार. आज डब्यामध्ये बारीक मेथीची भाजी केलेली आहे. आज त्याची रेसिपी बघूया. या बारीक मेथीसाठी मी बारीक मेथी छान निवडून घेतली आहे. कांदा, मिरची, लसूण, टोमॅटो आणि माझे नेहमीचे मसाले. आधी तेल ओतून घेतलं आहे मी. तेल छान तापून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण यात जिरे घालून घेऊया. त्यानंतर यात आपण मिरची, लसूण, कांदा घालून छान परतून घेऊया हे सर्व. या फोडणीत मी आता हिंग घातला आहे चिमूटभर. आता यात आपण टोमॅटो घालून घेऊया. पुन्हा हे मिश्रण सारं परतून घेऊया. छान परतलेलं आहे. टोमॅटोला एक वेगळा रंग आणि एक सुगंध येतो. परतताना कळतं आपल्याला ते छान शिजलं आहे की नाही. आता यात आपण हळद, धने जिरे पूड, अर्धा पावणा चमचा लाल मसाला वापरला आहे मी. एक वेगळा छान तवंग येतो या भाजीला, त्यासाठी मी मसाला वापरला आहे. आणि हे पुन्हा मिश्रण मी छान परतून घेते आहे. ही भाजी स्पेशली माझी एक मैत्रीण आहे प्राजक्ता, तिच्या आईने आम्हाला टिफिनमध्ये पाठवली होती. आता मी यात बटाटे घालून घेते आहे. बटाटे पण या मिश्रणात छान परतून घेऊया. आणि हे मिश्रण जरा मी 1-2 मिनटं पुन्हा सारखं परतून घेते. हे बघा, हे आता वेगळा एक रंग आला या भाजीला. आता आपली वेळ आहे आपली बारीक मेथी यात घालण्याची. खूपच सुंदर. माझ्या मैत्रिणीच्या आईने सांगितल्याप्रमाणे छान ही भाजी झालेली आहे. मी त्यांच्याकडून खाऊन तर बघितली. आम्ही लाईव्ह शिकलो नाही, पण आम्ही बोलता बोलता फोनवरही शिकून घेतली मी भाजी. आता आपण एक झाकण ठेवून शिजवून घेतली आहे भाजी. छान शिजली आहे. आता ही छान शिजली आहे. त्यात मी मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे. पुन्हा एकदा ती ढवळून घेऊया. छान आहे बघा. एक छान वेगळा सुगंध या भाजीचा दरवळतो पूर्ण घरात. पुन्हा मी झाकण लावून एक हलकंसं वाफ काढून घेणार या भाजीची. परतून चांगलं मीठ लावून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवलं आणि मी ते काढून पाहिलं आहे. बघा, एक छान मिठामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे भाजीला. आता ते आपण छान पुन्हा नुसतं वाऱ्यावर शिजवून घेऊ भाजी. बघा, कढईला पण ती भाजी आता चिकटायला लागली आहे, म्हणजेच ती आता शिजत आली आहे. बटाटा बघा मी फोडून पाहिला आहे. शिजली आहे माझी भाजी आता. ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूपच सुंदर लागते. तुम्ही भाजी नक्की करून पहा. आता आमची भाजी डब्यात भरण्याची वेळ झाली. थँक्यू. बाय.